तर हा बघा आता अथर्व आलाय इथे मशीन घेऊन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आपण माझं घर दाखवणार आहे. मी कोकणातील माझं घर कसं आहे ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि थोडंसं काय काम पण करणार आहोत आपण. ते बघा इथे आता ढगाळ वातावरण झालं, तर मला वाटतं पाऊस येईल. आणि आता जवळजवळ 3 ते 4 वाजले, 3:30-4 वाजले असतील. आणि वातावरण बघू शकता, पूर्ण अंधार झाला आहे वरती. आणि पाऊस मला वाटतं येणार आहे आज. तर मला बघूया काय काय होतं आहे ते. तर थोडाही टाईम नाही वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया. खूप गरम होत नव्हतं, काल 2 दिवस गरम होत होतं, पण आज थोडं थंड वातावरण आहे. मला वाटतं आज पाऊस येणार आहे. आणि मळबट पण आहे ना, ती जवळजवळ 1-2 तास आहे. म्हणजे आज मला वाटतं पाऊस येणार आहे. आणि कोकणातील पहिला पाऊस आपल्याला अनुभवायला भेटणार आहे मला वाटतं या व्हिडिओमध्ये. तर हे बघा इथे मी सगळे कोकम वगैरे घालून ठेवले. आणि हे भिजता कामा नाही, म्हणून काय पाऊस आला तर मला लगेच काढायला लागतील, म्हणून मी घरी थांबलो आहे. नाहीतर आई गेलेली बाहेर, तर मी पण जाणार होतो खेळायला, पण नाही गेलो. आणि हे बघा एवढे मी आज आता मी सकाळी काढायला गेलेलो, ते बघा इथे आहेत. ते मी सकाळी काढायला गेलेलो, ते एवढेशेच काढून आलेलो आहे, कारण मला झालं दमायला, म्हणून मी एवढेशेच घेऊन आलो. आता घरी जाऊया, तुम्हाला घर पण दाखवतो. थोडं आहे माझ्यासमोर माझं घर, ते तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या आधी मी ते पाण्याची टाकी बनवलेली, कारण पाणी घरी पूर्ण पोचायला पाहिजे. एकदाच टाकी भरून ठेवली तर ती दिवसभर येते. मध्ये मध्ये पाईप फुटले तर मला करायला लागतील सरळ. आणि पेवड्यावरती पाणी केलं का त्याच्यामुळे असं घरी सगळीकडे पाणी जातं, त्याच्यामुळे मग मदत थोडीशी होते. आणि हे बघा हे आता माझ्यासमोर आहे माझं घर. हे बघा हे घर आहे, पूर्ण मातीचं घर आहे माझं. आणि बांधायचं आता दुसरं वाला घर बांधायचं आहे, पण आता पाऊस आहे म्हणून घर नाही बांधलं. आता दिवाळीला बांधणार आहे. दिवाळीच्या नंतर जेव्हा जो पाऊस संपेल तेव्हा बांधाल ना, कारण आता वरती छप्पर करणार होतो, पण काय झालं की बोललो पाऊस आला अचानक तर सगळे मातीच्या भिंती सगळ्या पडतील, त्याच्यामुळे मग रिस्क नाही घेतली. आता तसंच ठेवलं आहे. आता जेव्हा गणपती वगैरे सगळं काय काय होईल त्याच्यानंतर घर बांधायला सुरुवात करणार आहे. आपण आता घरी जाऊया आतमध्ये. बघा तुम्हाला वाटणार नाही मातीचं घर आहे, एकदम चांगलं ठेवलं आहे, पण वरती खराब झालं आहे ते. बघा वाशे बिशे लाकडाला वाई लागते, मातीचं घर आहे त्याच्यामुळे. बघा पुट्टी लावली त्याच्यामुळे कळत नाही मातीचं घर आहे, पण इथे थोडंसं खराब झालं आहे. हे बघा सगळे तुम्हाला आमच्या घरात विंटेज बघायला लागले, सगळं विंटेज आहे. म्हणजे बाकडा आहे, इथे खुर्ची आहे, सगळं तुम्हाला जुन्या काळातलं बघायला भेटेल. हे बघा हे जे कपडे वगैरे सगळं काय लटकवायचे ना त्याच्यासाठी ते घरामध्ये बघा अशी सगळं जुन्या काळातलं आहे, एकदम विंटेज. इथे टेबल वगैरे सगळं जुनं आहे. खाट याचं तुम्हाला बघायला भेटणार नाही आता, सगळं बेड वगैरे काय काय भेटेल. आता आमचं मातीचं घर आहे त्याच्यामुळे एवढं काय हे नाही. इथे हे तुम्हाला इथपर्यंतच चांगलं आहे सगळं बघा, पण आतमधून आता खराब होत चाललं आहे. हे बघा सगळं खराब होत चाललं आहे. ते आता लाकडं बिकडं सगळी वाई लागते, त्याच्यामुळे आता दुसरं घर बांधायलाच लागेल. हे बघा इथे थोडं खराबच झालं आहे. सगळं आम्ही सिमेंटला वगैरे लावून तसं ठेवलं आहे. हे बघा इथे फ्रीज आहे, इथे आमचं कपाट आहे. ते हे मी काय केलेलं आहे, गणपतीला मी डेकोरेशन जेव्हा करत होतो ना तेव्हा ते टिश्यू वगैरे सगळे चिपकले, ते आलेच नाही. आता ह्या गणपतीला काहीतरी चांगलं डेकोरेशन करणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, तुम्ही आयडिया सांगाल ते डेकोरेशन आपण या गणपतीला नक्कीच करू. तर आता इथे पण एक खोली आहे बघा, पण याच्यामध्ये आता अंधार आहे प्रावधी. इथे पण एक आहे, असे 4-5 खोल्या आहेत. इथे मी गाडी ठेवतो, इथे आमची गाडी असते. ती एक भिंत आम्ही बदललेली, कारण आम्हाला वाळी लागत होती तिकडे सगळीकडे, म्हणून ती आम्ही भिंत बदलून टाकली. ते आमचे सगळीकडे असे बैल बांधायचे. पुरे आमची आजोबा होते ना, तर सगळीकडे आमची इथे बैलच होती. म्हणजे पाठी सगळे तुम्हाला दिसेल, बाहेर पण एक खोली होती अशी बनवलेली. एवढी सगळे आमचे बैल होते, ते आम्ही देऊन टाकले. मुंबईचं पाणी तापतात, कोकणात तुम्हाला असंच सगळ्या घरी भेटेल. आता हे आपली न्हाणी, आता आमच्या इथे काय बोलतात ते मला माहिती नाही, आमच्या इथे न्हाणीच बोलतात. तर ते इथे मस्तपैकी आता पाणी तापतं आहे. मी पण आता संध्याकाळी पण आंघोळ करतो 2-2 टाईप. तर हा बघा आता अथर्व आलाय इथे मशीन घेऊन माडावर चढायची. आणि ह्या उंच माडाचे आता तो नारळ काढणार आहे. ह्यावाल्या बघा धरला आहे आवाला एक नारळ, बाकीचे 2 एवढे नाही धरले आहेत. एकच नारळाचे नारळ काढायचे आहेत. बघा नवीन मशीन घेतला नाही. किती दिवस झाले रे मशीन घेऊन? 4 दिवस झाले. चढलेलं तरी एकदा तरी. आता बघूया कशी वापरतात ती. होय पाय ठेवतं पडको सुद्धा 8.5 2 भाग असतं. 2 पाय एका एका हे वाले माडा कलर मारायचे.
आता एका काय करायचा लावूया ते का आधी. घालताना दाखव जरा बघूया. हे. हे बघा हे वाले आहेत ना, हे टोकं त्याच्यामध्ये टाकायचे, त्याच्यामुळे मजबूत होतो मशीन. ह्याचं पण तेच करायचं ना. जा जा पट्टो आण जा. लय तुझा रे माड. हा काय पट्टा कसं लावतो त्यो. चुकला वाटत. हे हा पट्टा कुठे लावतात. हा असं मांडा लावून दाखव बघूया. तसला काय नसतं आपल्या. लावतले बाय चढले नाही काय. नको घाबरा गे बाई. तो माडाक लाव ना मग तू, भीती नाही कसली. खाली बघू नको रे. सोपे आहे तसा बघू गेलं तर, पण वरती जाऊन भीती वाटत असते. आपण भीतीवर मात करून जातो तेव्हा आपल्या कधी भीती वाटत नाही. भीती वाटता. काय झालं रे खाली किती येईल. तुझी आवाज बॉम्ब टाक लागली. घाबरलं ना. घाबरलं नाही पडतो काय. तर मित्रांनो घाबरून खाली आलाय तेवढा गेलेला. काय पण सांगतोय पण तर 100 रुपये घेतले. ते 100 रुपये देणार तुला. दोनदा चढतले 100 रुपये नाही दिले तो देतलं बा 100 रुपये देऊ काय. एवढे नारळ काढले तर खुशी खुशी देऊ. हसत कोणतरी 100 रुपये देऊ. तुझी आवाज नाही बॉम्ब टाक. तुझी आवाज नसताना तर काढू. मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आला एवढ्या वरती गेलेला. ते सकाळी बघूया आपण. आता दुसरा व्हिडिओ ब्लॉग टाकणार तेव्हा बघूया सकाळी उद्या सकाळी चढतो काय. मला तर अपेक्षा नाही आहे, पण बघूया काय होतंय ते उद्या सकाळी. कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण कोकणातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर रेग्युलर येत राहतील. बाय बाय.